तर मित्रांनो, येत्या 25 जुलैला विठ्ठल केसरी ओपनचं मैदान होणार आहे. तर बकासूर सर्जा पळणार आहेत का नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर आयोजक काय बोलले हे बघा. तर काय सांगताना ही जोड पळेल का नाही? काय झालंय, त्या विठ्ठल केसरी मैदानाचं नाव होण्यामागचं कारण आहे फक्त किती जोड. म्हणजे सरांची ती घटना झाल्यानंतर म्हणजे सरांची पहिल्यापासून इच्छा होती की हा जोड पळावा, किंवा ते असताना पण तो जोड पळायला आला की पब्लिकचा क्राऊड भयंकर असायचा. मग विठ्ठल केसरीचं पहिल्या पर्वात म्हणजे सर नसताना सुद्धा त्या जोडीचं एकत्रीकरण झालं, गाडी गुलालात राहिली. मागील वर्षी गाडीनं 1 नंबर केला आणि ह्या वर्षी आम्ही विनंती केली आहे. 100% आमच्या विनंतीला मान मिळाल्यातच जमा आहे असं सांगतो. आणि काय आहे, अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे. शेवटी हे बघा काय असतं, काही गोष्टी म्हणजे अगदी म्हणजे बकासूर असू द्या, हे जे मथुर असू द्या, सर्जा असू द्या, ही जी बैल आहेत ना, ह्यांचा इतिहास फार मोठा आहे. म्हणजे आपण अगदी समजा एखाद्या गटात बकासूरची गाडी मारली तर आपण हुरळून जातो. मी ह्या मताचा आहे की हुरळून जाण्यापेक्षा 100% आपण 10 जणांना सांगावं की आम्ही बकासूरच्या गटात होतो आणि आमची गाडी त्या गटात राहिली. हुरळून जाऊ नका. त्याचा इतिहास असा आहे की मला वाटतं की अख्ख्या महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा अगदी भारतात म्हणला तरी चालेल की पेडगाव सारख्या हिंद केसरीच्या मैदानात पहिल्या दिवशी 3 फेरं पळून 1 नंबर आणि दुसऱ्या आदतच्या मैदानात सुद्धा 3 फेरं पळून 1 नंबर असा बैल भूतोन भविष्य होणेच नाही. म्हणजे म्हणजे त्याचं बकासूरचं रेकॉर्ड तोच मोडू शकतो काय. म्हणजे कसं आहे, म्हणजे आज त्याला जर ह्या आपल्या लोकांनी जर त्याला देव म्हणून ही म्हणजे प्रत्येक माणूस म्हणतो की बकासूर हा एक देव आहे. प्रत्येक गाड्या मालक, नवीन आलेले गाड्या मालक आहेत ते सुद्धा बकासूरच्या पाया पडतात किंवा ते स्वतः तोंडानं म्हणतात काय म्हणून. असे बरेच लोक आहेत. आज एक आपला वारकरी कोणतरी आहे, तो म्हणतोय बकासूर गुलालात राहावा, त्यासाठी तो चालत वारी करतोय. हे प्रेम आहे माणसांचं. बरं असं बी नाही, नवीन नंदी आले तर असं त्यांच्यावर पण कोण प्रेम करत नाही असं नाही ना. आज